मुंबई नाशिक महामार्ग आणि या सर्व गाड्या आलेल्या आहेत. समृद्धी महामार्गामागे फुल ट्रॅफिक लागलेली आहे. हे थांब रे बाबा, फुल ट्रॅफिक लागले तुम्ही पाहू शकता. इकडून जेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे येतोय इकडे देखील जाम आहे, हे पाहू शकता. ही रांग बघा, अरे बापरे, नाशिक मार्गे आलेली रांग पूर्ण जाम आहे. आणि इथून पुढून जो भुयारी मार्ग आहे तिथून देखील बाहेर निघायला पूर्ण जाम झालेलं आहे. बाप रे बाप, काहीतरी मोठा इश्यू झाला आहे. मुंबई नाशिक महामार्ग, समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, सर्व रस्ते जाम आहेत. भयंकर रेम क्यों बजा रहा था भाई, फुल ट्रॅफिक. सोमवार दिनांक 23 मार्च 2026 संध्याकाळचे 7 वाजल्यापासून आम्ही प्रवासाला निघालेलो. 7 वाजता सुट्टी झाली तर बाईक होती म्हणून आम्ही जिथे एरवी 15 ते 20 मिनिटात पोहोचतो. बाईक असल्या कारणाने निदान 1 तास आम्हाला गेला. परंतु आमची जी बस होती ती 7 वाजता निघून 7:30 पावणे 8ला पोहोचायची, ती बस रात्री 12:30 वाजता पोहोचली. इतकी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी काल मुंबई नाशिक महामार्गावरील पडगे ते वडपे, साधारणतः वडपेच्या पुढे देखील असेल, परंतु वडपेतून वळण घेऊन आम्हाला भिवंडीत यावे लागते, त्यामुळे तिथला पुढचा अंदाज नाही. तरी सुद्धा माझे एक यूट्यूब सबस्क्राईबर मित्र आहेत रायडर्स DK म्हणून, त्यांनी मला मेसेज केलेला की येवईपासून संध्याकाळी 4 वाजल्यापासून ट्रॅफिक लागलेली. म्हणजे ही जी वाहतूक कोंडी आहे साधारणतः 8 तास, कारण 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत म्हटलं 6 ते 8 घंटे ही वाहतूक कोंडी होती. एकदम म्हणजे कासव गतीने थोडी सरकत होती. तुम्ही पाहू शकता आपण वडप्याची जी टेकडे त्या ठिकाणापर्यंत कसे पोहोचलो, ते खूप प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक इथे. आणि मुख्य म्हणजे जे प्रथमतः ज्या ठिकाणावर प्रवास करत होते त्यांना या वाहतूक कोंडीचा कसा अनुभव आला असेल ते देवच जाणो. आणि आपण जर या वाहतूक कोंडीत काल रात्री फसलेले असाल या कमेंट्समध्ये नक्की नमूद करावे की तुमचा अनुभव कसा होता, तुम्ही कुठे फसले होते, कुठे अडकले होते. आणि जसा तसा इकडून तिकडून रस्ता काढत आपण पोहोचलेलो आहोत. फार शांगऱ्याच्या जवळ येऊन पोहोचणार आहोत, परंतु इथे नेहमी वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण तर शोधता सांगू शकत नाही, परंतु तरी सुद्धा 3 कारणे जे मला वाटतं की या ठिकाणी वाहतूक कोंडी होती. सर्वप्रथम म्हणजे आता आपण जिथे उभं आहोत, जे निंबवलीला जायला जे वळण आहे, म्हणजे जिथे ब्रिजचं काम चालू वाटतं तिकडे त्या ठिकाणावर वळण घेतात, तो एक कारण. त्यानंतर पुढे शांग्रिया रिसॉर्टच्या इथनं देखील एक वळण आहे, म्हणजे आपल्याला या मार्गावरून दुसऱ्या मार्गावर जाण्याकरता तो एक वळण सर्वात मोठं कारण आहे. आणि तिसरा कारण ते वडपे या ठिकाणी जो माझी वाडा ते वडपे रस्ता रुंदीकरणाचं एक काम सुरू आहे, त्यातला जो वडपे या ठिकाणचा उड्डाण पूल आहे त्या ठिकाणाहून देखील वळण घेतले जाते गाड्यांना. ते 3 ठिकाण जे आहेत ना, हे सर्वात मुख्य ठिकाण आहे या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचे. आपल्याला काय वाटतं ते आपण जरूर नमूद करावे. माझ्या मताशी सहमत आहेत का ते देखील सांगावे. कालचा हा साधारणतः 15 ते 20 मिनिटाचा प्रवास 1 तास गेला बाईकवर होतो म्हणून. काढायला बघणार नाही. त्याला कसे तरी जीव काढत शांग्रिया रिसॉर्ट पर्यंत पोहोचलो. आणि अरे बापरे, हे बघा हा माणूस म्हणजे ऍक्च्युली एक रस्ता दाखवण्यासाठी उभा होता की या बाजूने जा म्हटले आपल्या त्या माणसाने, पण इथून बाजूने गाडी काढलेली. अदरवाईज रस्त्याला आपण अजून सुद्धा अडकलो असतो. इथून बघा गाड्या कशा काढाव्या लागतात बायकर्स लोकांच्या, रेसिंग लागल्यासारख्या. काच आपल्या आपले मराठी नेहमीच रोड अपडेट, ट्रॅफिक अपडेट. आज पुन्हा एकदा खूप भयानक स्थितीत अडकलेलो आहे.
अति प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. आणि हा बघा हा माणूस, याला वाटलं मी झटकन पुढे आलो म्हणून गेले आणि फसले. आता ते गाडी पुन्हा मागे घेतली. या वाहतूक कोंडीचा फटका अँब्युलन्सला देखील बसलेला आहे. 1-2 नव्हे तब्बल 3-3 अँब्युलन्स या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरात 3-3 अँब्युलन्स, 1-2 आणि अजून एक अशा एकंदरीत 3-3 अँब्युलन्स पाहायला मिळालेले आहेत. आपला जर या ठिकाणून रोजचा प्रवास असेल तर आपण कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की नमूद करावे की काय कारणे असतील आपल्या मते ही जी नेहमीच्या नेहमी वाहतूक कोंडी होते. मी तर जे मला 3 कारणे वाटले ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण देखील कमेंट बॉक्समध्ये आपल्याला काय कारण वाटते ते सांगावे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नये. तसेच चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईबही करा. आपण सध्या उभे ते वडपे या ठिकाणी, वडपेच्या ब्रिजच्या खाली तुम्ही पाहू शकता कशा गाड्या जशा तशा थांबलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारे वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी वगैरे काही दिसत नाही इथे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझी वर्ध वडपे या 8 पत्रीकरण रस्त्याचे काम देखील बहुतांश पूर्ण झालेले, खूपच रुंद झालेले आहेत रस्ते, तरी सुद्धा ही वाहतूक कोंडी लागते. माझ्या मते तरी वाहतूक जे आपण म्हणजे वाहने चालवतो या वाहने चालवणारा जरा शिस्त नसल्याचे हे कारण आहे माझ्या अंदाजे तरी. तुम्ही पाहू शकता इथे मी तुम्हाला दाखवतो मागे पुढे डावीकडे उजवीकडे कशा गाड्या जागच्या जागी थांबलेल्या आहेत. वडपे या ठिकाणी आपण फसलेलो आहोत. असंच पुन्हा एखादा नवीन व्हिडिओ आपण पुन्हा भेटूयात. आणि खूप कठीण असा आपण प्रवास केलेला आणि एकंदरीत वडपे या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्याला कमेंट्स जरूर नमूद कराव्या आपल्याला अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील. हे बघा, मी योगेश मांबवले, आपले मराठी. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग, मुंबई नाशिक महामार्ग पूर्ण ट्रॉफिक जाम. जागच्या गाड्या हालत नाही आहेत. आणि हे पाहू शकता, हे बघा जराही जागा नहीं है, फुल जाम है, बहुत जाम है, गाड़ी जगह से हिल नहीं रही है. क्या बात कर रहा है. पीछे तो एम्बुलेंस भी फंसा था, गाड़ी थोड़ी थोड़ी करके निकल रही है. ये देखिए पूरी तरह से जाम है. अब बाइक लेके आ रहे हैं क्या, रुको रुको, कोई जल्दबाजी नहीं करनी है. येऊद्या M04. ही मुंबई मार्गे आलेली, सॉरी हे मुंबईसाठी जाणार ती नाशिक मार्गे आलेली गाडी. फुल जाम. सत्यनाश.